आणि ती जर आपल्याला फलीभूत मृत्यूच्या एक क्षण अव्ययपूर्व क्षणी जर झालं तर आपलं जीवन खऱ्या अर्थाने निहाल होईल, म्हणजे हा आपला शेवटचा जन्म असेल। याच्यासाठी आपण सर्व तन खर्च करून या ठिकाणी ज्ञानोबरायांच्या चरणाजवळ या ग्रंथाचं यथाशक्ती यथामती चिंतन करायला प्रवृत्त झालो, ह्या आपल्या जीवनातील भाग्याचे क्षण आहेत। तेव्हा यामध्ये आता खऱ्या अर्थाने शास्त्रारंभ झालेला आहे। अगोदरचे काल महाराजांनी पाठीमागच्या तीन तरंगांचं साधारण आपल्याला गोषवारा या रूपाने चिंतन सांगितलं, शास्त्रारंभ झालेला आहे। तर त्या शास्त्रारंभामध्ये हे तीन शिष्य जेव्हा गुरुकडे जातात, तत्वदृष्टी, अदृष्टी आणि तर्कदृष्टी, आणि त्या गुरूंना आपली कैफियत मानतात, आम्हाला काय पाहिजे, तर त्यांना परमानंदाची प्राप्ती आणि दुःखाची आत्यंतिक निवृत्ती पाहिजे, आणि यालाच म्हणतात मोक्ष। आणि हा मोक्ष कर्माने किंवा उपासनेने होत नाही, तो ज्ञानानेच होतो, असं गुरुजींची अनुभूती आहे। त्यांना शास्त्राचा अध्ययन करून श्रोत्रियता प्राप्त झालेली आहे। शास्त्राचं जे तात्पर्यभूत अर्थ आहे तो त्यांना अवगत झाला, त्यांना अनुभूत आलेला आहे, आणि त्याच्यासाठी अनेक प्रकारची व्यवहारामधले दृष्टांत उपलब्ध आहेत। तर कोणत्याही प्रकाराने का होईना, पण यांना जीव ब्रह्मैक्य ज्ञान झालं तर त्यांना मोक्ष होईल, आणि ते जर तर त्यांना जीव ब्रह्मैक्य ज्ञान दुसरं काही सांगून उपयोग होणार नाही। कारणामध्ये जी धारणा झाली किंवा त्या शिष्यांच्या उद्धारासाठी आपण पुढचा पाऊल काय टाकायचा, तर त्यांना तत्वज्ञानाचं कथन करायचं, तत्वमसी महावाक्याचं विवरण करायचं, त्यांना जीव ब्रह्माचं ऐक्य। परंतु ते जीव ब्रह्माचं ऐक्य करत असताना की ज्ञानोबराय सांगतात, आगापै पंडुकुमरा येता स्वरूपाचे आघारा करीतसे आडवारा विश्वाभासुदो। हे जगत दिसतं आणि धडधडीत जगत दिसत असताना हा परमात्मा जो आहे तो एकम एव अद्वितीय आहे, म्हणजे तो एकम एव म्हणजे एकटाच आहे, आणि अद्वितीय म्हणजे दुसरं काहीच नाही, असं गुरुजी जेव्हा सांगतात तेव्हा हे संपूर्ण जगत धडधडीत त्याच्या प्रतीतीला येत असताना एकटा परमात्माच आहे आणि जगत नावाचा पदार्थ नाही, हे काही माणसाच्या बुद्धीला पटत नाही किंवा कळत सुद्धा नाही। म्हणून हा विषय पुन्हा पुन्हा आपल्या अंतःकरण हे वेदांत शास्त्राने पूर्णपणे सुसंस्कृत किंवा निसंदेह आत्मानुभूतीला प्राप्त झालेलं नसल्यामुळं मुमुक्षु हा अजून अज्ञान दशेत आहे, तेव्हा त्याला हे अज्ञानाचं कार्य जगत दिसत आहे। तेव्हा त्या जगत दिसत असल्यामुळं त्याला केवळ एकमेव अद्वितीय ब्रह्म जे स्वगत सजातीय विजातीय भेदाने रहित आहे आणि ते आपलं आत्मस्वरूप आहे असं त्याला प्रत्यक्ष अनुभव येत नाही। म्हणून त्याला अनेक शंका उत्पन्न होतात, आणि त्या शंकांचं निवारण करण्यासाठी ह्या इथून पुढचा ग्रंथ आरंभ झालेला आहे। तर यामध्ये आपण पाहिलं, शिष्यांची प्रार्थना गुरूंनी ऐकली आणि त्याला सांगितलं। त्यांनी श्रीगुरू म्हणतात, हे शिष्य, तुला परमानंद प्राप्तीची आणि संसार दुःख निवृत्तीची जी इच्छा होत आहे ती भ्रमाने होत आहे। त्याला जे वाटतं की संसार दुःख निवृत्त व्हावं आणि परमानंद प्राप्त व्हावा, तर ही जी इच्छा आहे त्याला श्रीगुरूंचं पहिलं वाक्य आहे, हे तुला भ्रमाने या ठिकाणी संसार दुःख निवृत्त व्हावा असं जे वाटतं तेही भ्रमामुळं वाटतं, आणि परमानंद प्राप्त व्हावा ही तुला भ्रमामुळं वाटतं। पहा, तो त्यांना शरण आलेला आहे की नाही, आणि तो मोक्षाची इच्छा करत आहे, त्याची काहीतरी वाह करायला पाहिजे ना, तर त्याला भ्रमिष्ठ ठरवलेले आहे की त्याला भ्रमिष्ठ असं म्हटलेलं आहे। परंतु त्यांच्या अंतःकरणात त्याच्याविषयी दया आहे, संवाद आहे। इथं त्याला काही कनिष्ठ समजण्यात तात्पर्य नाही, पण त्याला सिद्धांत सांगतात की भ्रम झाला की असं होत असतं, आणि तो भ्रम तुझा जाईल, तो भ्रम निश्चित निवृत्त होईल। तू शांत मनाने सात्विक धैर्य धारण करेल, आणि तुला जेव्हा जेव्हा जशा शंका येतील तशा तुम्हाला विचार, मी त्याचं समाधान करण्याचा प्रयत्न करील असं सांगतात। म्हणून त्याला सांगतात, ही संसार दुःखाच्या निवृत्तीची इच्छा ही सुद्धा तुला भ्रमामुळे होते, आणि परमानंद प्राप्तीची इच्छा सुद्धा भ्रमामुळे होते। कारण काय आहे की शास्त्रामध्ये कोणते गौडपाद कारिकेमध्ये श्लोक आहे की काय न बद्धा
न निरोधो न च उत्पत्ती न बद्धो न च साधका न मुमुक्षुर न वै मुक्ता इत्येषा परमार्थता. परमार्थता जर पाहिलं तर न निरोध ह्या जगताचा निरोध हे असंही नाही, न च उत्पत्ती त्याची उत्पत्ती होते असंही नाही, जगताची उत्पत्ती नाही आणि जगताचा नाशही नाही. न निरोध न चोत्पत्ती न बद्धो जगात कोणी बद्ध नाही आणि जगात कोणी मुक्त नाही. आणि न मुमुक्षु जगात मुमुक्षु नाही आणि मुक्तही नाही. इत्येषा परमार्थता असंच आहे ना. या ठिकाणी हे परमार्थता आहे. न कश्चित जायते जीवा जीव कधीच उत्पन्न झालेला नाही. संभवोश्य न विद्यते जीव कधी उत्पन्नही होऊ शकत नाही, उत्पन्न झालेलाही नाही, पुढे होणं शक्य नाही. एतद उत्तमम सत्यम हे सगळ्या सत्याचं सत्य आहे. यत्र किंचित न जायते काहीही उत्पन्न होत नाही. अशा प्रकारचा खरा सिद्धांत आहे आणि तो त्याला अगोदर सांगितलं. अजून एक श्लोक आहे भ्रमेणाहम भ्रमेण त्वम भ्रमेण उपासका जनः भ्रमेण ईश्वर भावत्वम भ्रममूलमिदं जगत. असं आहे की त्यांनी सांगितलं की भ्रमेणाहम मी म्हणून कोणी आणि तू पण एक कोणी देहधारी सुखी दुःखी जन्म मरण धर्मवान करता भक्त आहेस असं दुसऱ्यालाही समजणं आपल्यालाही समजणं हा सुद्धा काय आहे भ्रमच. आणि जे लोक एवढी रात्रंदिवस उपासना करतात परमात्म्याची सगुण किंवा निर्गुण स्वरूपाची ते म्हणतात भ्रमेण उपासका जन. ते उपासना करणारे लोक हेही काय आहेत भ्रमात्मकच आहेत किंवा ते भ्रमच घेऊन आहेत. भ्रमेण उपासका जन भ्रमेण ईश्वर भावत्वम आणि मी उपासक आहे आणि परमात्मा उपास्य आहे, तो ईश्वर आहे, सर्वांचा नियामक आहे, हे सुद्धा भ्रमेण ईश्वर भावत्वम. मग हे सगळं जगत आहे काय भ्रममूलम इदम जगत. ह्या सगळ्या जगताचं मूळ काय आहे आपल्याला झालेला भ्रम आहे. अशी खरी काय आहे वस्तुस्थिती आहे. हे आपल्याला ऐकायला थोडं करणं कटू वाटतं कारण आपण ह्याच्या अगोदर जे घरदार सोडले ते परमात्मा प्राप्तीसाठी सोडले, ईश्वर प्राप्तीसाठी सोडले आणि तो ईश्वर भ्रमातला. खरं सांगू का की मी नवीन आलो त्यावेळेस स्वामीजींच्या तिथं पाठाला जायला लागलो आणि ते असं ते श्लोक म्हणले ब्रह्मणे ईश्वर भावत्व. मी मध्येच उठून आलो पाठामधून की म्हटलं ते मला म्हटले की नंतर मी मधून आलो नंतर जे परत गेलं का ते जगत मिथ्या ईश्वर मिथ्या जीव मिथ्या असं ते शब्द पुन्हा पुन्हा कानावर पडायला लागले. मी परत मधून उठायचं. त्यांच्याविषयी श्रद्धा होती त्यांनी सांगितलं म्हणून आलो, परंतु हे असं शब्द ऐकल्यावर म्हटलं हे काय आपल्याला नको. आम्ही भागवत वाचायचं, भागवतामध्ये ईश्वर भक्तीचं प्राधान्य आणि हे काय सांगतात म्हणून नाही. मग ते काय बुवा तुम्हाला काय कानात कडक तेल ओतल्यासारखं वाटतं काय तुम्ही पाठाला येत नाही. म्हणलं हे आम्हाला पटतच नाही. हे तुम्ही ज्याच्यासाठी आम्ही बाहेर पडलो ते जर तुम्ही मिथ्या आहे तुम्ही म्हणता तर मग हे ऐकायला वाटत नाही. ते मग तुम्ही काय करणार. म्हणलं भागवतात सगळं सांगितलंय आम्हाला कळतंय. तुम्हाला काय माती कळतं का म्हणे काय काय कळतं तुला म्हणजे याच्यामध्ये भागवतामध्ये. भागवत म्हणजे विचारसागराची आवृत्तीच आहे ती सुधारित आवृत्ती म्हणा फारतं भाष्य म्हणा फारतं. त्याच्यामध्ये काय कळतं ते हळूहळू मग त्यांनी थोडी गोडी लावली. तर सांगायचे काय की हे जेव्हा आपण ऐकतो पण खरा सिद्धांत काय आहे सिद्धांत हाच आहे परंतु हा सिद्धांत आपल्याला संस्कार नसल्यामुळे एकदम झेपत नाही. याला म्हणतात अजातवाद. याला काय म्हणतात अजात. जन जायते त्यात जात हा काय कर्मणी भूतकालवाचक धातुसाधित विशेषण आहे बरोबर ना. तर त्याच्यामध्ये ते जात म्हणजे जन्मलेलं अजात म्हणजे जन्मलेलं नाही. काही जन्मलेलं नाही काहीच जन्मलेलं नाही. मग जन्मलेलं नाही याचा अर्थ ते आहे का देवपदार्थ वंद्यापत्र आहे का नाही. मग वंद्यापत्राचा नाश तरी करायचा आहे का नाही. म्हणजे तुम्ही आहात या ठिकाणी नित्यमुक्त आहात आणि हा जगताचा जो भास होतोय हा भास आहे तत्वता ते नाहीत पण भास तरी होतोय ना. मग असल्याशिवाय कसा होईल. मग असं वाटतं म्हणून त्याला राहतंय का ते
नाही. मग त्याला असत म्हणावं तर दिसतंय का नाही? बरं दिसतंय म्हणावं, खरंय म्हणावं तर राहत नाही. मग ते सतही नाही, ते असतही नाही, सदसतही नाही, सदसताहून विलक्षण अनिर्वचनीय मिथ्या असा शब्द काढला. खरं आम्ही जर तुम्हाला हे मान्य झालं असतं की हे पदार्थच नाही, आम्ही सांगितल्याबरोबर जगत नावाचा पदार्थ झालाच नाही, न कशी जाय ते जीवा, आणि हे जर तुम्हाला कळलं असतं किंवा पटलं असतं तर दुसरं काही सांगायची गरजही नव्हती. परंतु शास्त्र किंवा शास्त्रकार हे दयाळू आहेत म्हणून आपल्याला हळूहळू खाली येत येत सांगतात, बरं सत वाटतं ना तुला, तर मग ते राहतंय का? बरं ते असत म्हणावं तर शून्यवाद येतो, मग त्याला म्हणतात प्रतीतीला येतं का नाही? तोही म्हणतो प्रतीतीला येतं. मग असा एक पदार्थ असतो का तो सतय आहे आणि असतय आहे, असा जगात कुठं पदार्थच नाही. सूर्यप्रकाशाने अंधकार एका ठिकाणी राहतील का कधी? तसं सद आणि असं दोन परस्पर विरोधी धर्म एकाच अधिकरणात राहतीलच कसे? असं त्याला हळूहळू त्याच्या विचाराची सूक्ष्मता करतात आणि मग त्याला ह्या मिथ्यावाद सांगतात, त्याला विवर्तवाद असं म्हणतात. मग यात त्याच्यात थोडं कळतं. मग ते पुन्हा विवर्तवादामध्ये दोन कक्षा सांगतात, दृष्टी आणि दृष्टी आपल्याला गेले ना दुसऱ्या तरंगात. थोडं जेव्हा जो पदार्थ उत्पन्न दिसतो आपल्याला तेव्हाच तो उत्पन्न झालेला असतो, एरवी तो पदार्थ नसतोच मुळी असं सांगतात. आणि हे तुम्ही म्हटले की नाही पण मला कालचा भाऊ आज भेटला, तो काय आता उत्पन्न झाला का? तो होता, बरोबर, काय हरकत नाही. तो पदार्थाला ज्ञात सत्ता देतात, आपल्या अज्ञात सत्ता देतात, पण तो पदार्थ काल जरी दिसला तरी तो मिथ्याच आहे. त्याला स्वप्नाधिकाचा दृष्टांत करून आता आपल्याला ते पटवून देणार आहेत सगळं, परंतु तरी तो पदार्थ काय होता? मिथ्याच होता असं सांगून त्याला अनिर्वचनीय ख्याती म्हणतात. आता पुढे ख्यातीवाद येणार आहे. असं हळूहळू त्याला सांगत जातात. आणि मग एकदा त्याला पदार्थ मिथ्या असं कळलं की तो पदार्थ जरी कालचा आज दिसत असला, स्वप्नात कालचाच पदार्थ आज पाहतो वाटतं की नाही, तरी तो मिथ्याच असतो की नाही? अरे बाबा जागृतीत सुद्धा काय आहे? तसंच आहे. मग त्याला हळूहळू हा पदार्थ मिथ्या वाटतो. त्याला आणखीन बुद्धी सूक्ष्म झाल्या म्हणतात हा कालचा नाही, खरा जेव्हा दिसतो, स्वप्नाचाच दृष्टांत घे, जेव्हा दिसतं तेव्हाच असतं आणि ते नवीनच उत्पन्न झालेलं, आधी कुठं होतं? मग तो हळूहळू म्हणतो हा पदार्थ फक्त ज्ञानकालीच त्या पदार्थाला सत्ता आहे. मग त्याला सांगतात त्याला जी सत्ता आहे ती कोणती सत्ता आहे? प्रातिभाषिक सत्ता आहे का सत्य आहे तो पदार्थ, किंवा पारमार्थिक सत्ता आहे? मग का प्रातिभाषिक सत्तेतला पदार्थ खऱ्या अर्थाने फक्त दिसण्यापुरताच असतो का? तो सत्य असतो, दिसण्यापुरताच असतो, म्हणजे त्याला खरं सत्य नाही. सत्य कोण राहिलं? फक्त परमात्मा, आणि तो परमात्माच आपलं पारमार्थिक सत्तेतला एकटाच आहे आणि तो एकमेव अद्वितीय ब्रह्म. आणि मग निह नानास्ति किंचन, नाना जे तुम्हाला जगत प्रत्यतीला येतं ते मुळात नाहीच आहे. हळूहळू त्याच्या बुद्धीवर आरूढ झालं की तोच म्हणायला लागतो पुन्हा नत्वम नाहम दप्तर घुम स्वामी महाराज म्हणायचे. मग त्याला तू म्हणायला, तू नावाचा पदार्थ कुठे आहे आणि मी नावाचा पदार्थ कुठे आहे? एकच एक पदार्थ आहे. मग त्या पदार्थामध्ये जगत झालंय का? संसार एक झाला होता हे तो समूळ मिथ्या वार्ता, पुढे होईल मागुता कदा कल्पांती घडेन. कल्पांत जर झालं कधीही घडत, कल्पच नाही तर कल्पांत कुठं होईल? म्हणून हे कधीही घडत नाही असं त्याला हळूहळू झालं की त्याला सांगतात की आता याच्यानंतर काय, याच्यानंतर काय करायचं? परंतु आता काही कर्तव्य राहिलेलं नाही. जे करायचं होतं ते मी केलं, कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलं. याचा अर्थ मग मी जे अनंत काळात ईश्वराची उपासना केली ती मिथ्या का? हो मिथ्याच. मी गुरुची सेवा केली, गुरु मिथ्या का? हो. आणि शास्त्र तेही सगळं काय आहे? मिथ्या आहे. सत्य फक्त तुका म्हणे तूच खरा आणि एरवावगा पसारा. असा बोध झाला की त्या पुरुषाला जीवनामध्ये त्या कोणत्याही प्रकारचं काही प्राप्त करायचंय, काही जाणायचंय, काही करायचंय असं त्याला कर्तव्य पण राहत नाही. तर त्याला काय म्हणतो? कर्तव्याभावरूप असा जो मोक्ष आहे त्या मोक्षाची प्राप्ती होते. तो म्हणतो ही तर मीच होतो, तुम्ही केलं काय नेमकं? तुम्ही काय केलं? मी 12 वर्षे भांडी घासली, तुमची सेवा केली काय, आणि तुम्ही मला दिलं काय? तुम्ही तर मला काहीच दिलं नाही. काहीतरी द्यायला पाहिजे होतं ना. तर बरं जे आत्मा दिला म्हणावं ते माझं स्वरूप होतं, आणि अनात्मा जर पदार्थ घालवला म्हणा तो माझ्या स्वरूपात कधी नव्हताच. मग तुम्ही काय केलं? मला काहीच दिलं नाही, ऐकी नाही. मग ते म्हणतात हेच दिलं तुला, फक्त तुला भ्रम घालवला, तुला दिलं नाही आणि काही घेतलंही नाही. इथं देणं घेणं नाहीच आहे. तू का म्हणे साहे आणि देव आहे तैसा आहे, हेच तुला मी काय तुझ्या बुद्धीत कोणताही संशय ठेवला नाही.
तुला विपरीत भावना होऊ दिली नाही, तुला तत्व तळ हाताच्या आवळ्या इतकं स्पष्ट दाखवलं, पण त्यावेळेला तू झोपला असला तर मग तुला ते लक्षात आलं नाही, असं त्याला व्यवस्थित सांगतात, है की नाही. आणि ते म्हणतात की हे जे तत्वज्ञान झालं की तो पुरुष काय म्हणतो की कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. आणि हे खरं यश कोणतं आहे? श्रीगुरूंना अपयश देणं. ज्ञानोबा राय काय म्हणतात गुरूंना, काय तुमचं मा निवर्त्याची नाही तरी निवर्तवी हा काही कैसा बैसे ठाई निवृत्ती नावाचा. निवृत्तीनाथ महाराजांच्या सारख्या एवढ्या महापुरुषाच्या पुढे बसून ते संवाद करतात. कोण? ज्ञानोबा राय म्हणतो तुमचं नाव निवृत्तीनाथ ठेवलं. अगोदर स्तुती करीत होते काय, निवृत्तीची राणी व निवृत्तीची काय, निवृत्ती जया नाव, माझे गुरुजींचं नाव निवृत्ती आहे, पण ती निवृत्ती लोकांचं नाव असतं, पण निवृत्ती जया बरोबर हे नाव निवृत्ती त्यांना शोभतंय म्हटले. किंबहुना निवृत्तीची राणी व निवृत्तीची, निवृत्तीच्या प्रांतातलं राज्य कोणतं आहे? खरं निवृत्ती परक जीवन, आणि ते माझ्या श्रीगुरूंचं आहे. आणि त्यांनी सुद्धा मला काय केलं? तसंच केलं, आपल्यापदी बैसविले, अशी स्तुती करत होते. आणि एक दिवस बोलता बोलता म्हणायला लागले की तुमचं नाव निवृत्तीनाथ कोणी ठेवलं म्हणे? कसं काय ठेवलं? जर माणसाला निवृत्ती नाव कधी येतं? प्रवृत्ती असेल तर प्रवृत्ती, ज्याच्यात प्रवृत्त व्हायचं त्याच्यापासून निवृत्त. आत्मस्वरूप कशात प्रवृत्त झालं होतं का? झालंच नाही. तेच तुमचं स्वरूप आहे. मग तुम्हाला निवृत्त करायला जगत असलं तर निवृत्त करायचं. जगत आहे का मुळात? आणि ते तुम्ही माझं निवृत्त केलं. निवृत्त जर काही नाही तर तुम्ही माझं निवृत्त काय केलं? आणि तरी तुम्हाला नाव कैसा बैसे ठाई निवृत्ती नामाच्या. आणि निवृत्ती या नावाचं तुम्हाला कसं काय बसले? विश्वासानावर बसून हे निवृत्तीनाथ महाराज म्हणतात. असं म्हटल्यावर ह्यांना निवृत्तीनाथ महाराजांना काय वाटलं असेल, आहे की नाही? का त्यांना किती खेद वाटला असेल. त्यांनी कृतज्ञतेचा दोष माऊलींना दिला असेल का? काही देणं शक्य नाही का? वा वा म्हणले असतील, गाढ आलिंगन दिलं असेल, आहे की नाही त्यांना? त्या की अरे हेच मला सांगायचं होतं तुला. पण मग पूर्वी काय होतं? पूर्वी तुला याचं काय होतं? फक्त अज्ञान होतं, आहे की नाही? ते अज्ञान आम्ही निवृत्त केलं. अज्ञान निवृत्त केलं, नसलेलं अज्ञान निवृत्त केलं की नाही? बरं, परमानंद प्राप्त करून दिला. ते असलेला परमानंद प्राप्त करून दिला का नवीन आणून दिला कुठं? मग काय केलं? काहीच केलं नाही, हे केलं. आणि काहीच करायचं नसतं हे त्याच्या बुद्धीला पटवून दिलं का? दुसरं काय केलं त्यांनी? काय? हा, मग भ्रमातला पदार्थ होता नाही का? तो घालवला, हा, आहे की नाही? भ्रमातला पदार्थ होता. आम्हाला आपला भाव कळा त्याच्यामध्ये, पण भाव कळा की तुम्हाला वाटतं की बा नाही, हे नाही म्हणायला पाहिजे. भ्रम तरी का होईना घालवला. भ्रम नसता घालवला तेव्हा मी आत्माच होतो की नाही? काय बरं, फक्त आता पण आणि परंतु काढला तर सत्य आहे, आणि पण परंतु ठेवला तर मिथ्या आहे. किंवा मिथ्या आहे असं समजा, म्हणजे झालं. म्हणजे तो जरी समजला मिथ्या तर मिथ्या पदार्थ तो आता अधिष्ठानाला द्वैत करत नाही, सत्ता भेद आहे, साधक बाधक व्यवहार होत नाही, असं समजा. त्याच्यासाठी आता पुढचं सांगणार आहे. पण आणि परंतु नंतर जाईल नाही का त्याच्यामध्ये. हा, काहीच नाही केलं कसं म्हणतात असं. बस बस असं असलं तर ठीक आहे, ते असं म्हणा नाही. हा, म्हणायचं आपल्याला काय दिसतंय ना, प्रतिदेला येतं. मग काय केलं गुरुनी? भ्रम घालवला, ऐकून असं म्हणायचं. म्हणजे याचा अर्थ त्यांचं आपल्याला विद्या आत्मसात झाली म्हणजे त्यांना कृतज्ञ झालं तरच आपली विद्या फलीभूत झाली असा त्याचा अर्थ नाही. असा त्याचा अर्थ नाही. पण बोधाचं जे गौरव आहे तो त्याच्यात आहे.
बोध झाल्यानंतर काय तुकाराम महाराज सांगतात ना, आधी होता संत संग तुका झाला पांडुरंग, त्याचे भजन राहीन मूळ स्वभाव जाईन. ऐक ते करतच राहायचं, पण ते करत राहताना पहिल्यासारखा जोर नाही. पहिलं सत्य समजत होतं, आता तो सत्य समजत नाही. त्यामुळं त्याचं ते पूर्वीचं जे गुरूंना द्वैतामध्ये जे वागणं होतं त्याची सेवा जरी तो करत राहिला तरी एकदम आत्मीयतेने. आपले नामदेव महाराज आहे ना, मी सांगितलं गुले बाबा त्या दिंडीत जाताना तर ते इथं पण तो कपडे वगैरे द्यायचा. ते ज्ञानेश्वरी कंठस्थ आहे आपल्या संस्थेत असताना. तर ते दिंडीमध्ये बुवा झोपले, एक तरवडाचे झाडं होते तिथं, आणि ते काय झालं की तिथं थोडं पाऊस होऊन गेला होता. ते सगळं गाळ लागला त्यांच्या याला, पाठील त्या शर्टला. आणि नंतर दिंडी निघण्याची वेळ झाली होती. मी बरेच वेळा सांगितलं सर, ते दिंडी निघण्याची वेळ झाली आणि बुवा उठून बसले आणि लागले शर्ट घालायला. ते मागून आम्हाला दिसला तो गाळ. ते म्हटलं आता बुवा खाली झोपल्यामुळे हे झालं म्हटलं. तर नामदेव म्हटलं बुवा तो शर्ट घालू नका, काढा म्हणे, ते त्याला गाळ लागलाय म्हणे, कुठेही झोपता काय त्यांना कुठेही झोपता म्हणे, तिथं खाली पाहिलं नाही तुम्ही, आता ते धुवून काढतो म्हणे. तिथं वडा पण वाहत होता. लगेच त्यांनी तो काढून घेतला, धुतला आणि तो वाळायला टाकला. तेवढ्यात ज्ञानबा तुकाराम त्या दिंड्या यायला लागल्या. बुवा म्हणले अरे तुला सांगत होतो ऐकलं नाही ते, आता मी काय उघडा जाणार का, चला उघडा म्हणे, उघडत चला म्हणे. आणि मग ते म्हणे अरे पण मी अंगात घालतो ना. ते बुवा ओलं घालायला थांबा म्हणे, जरा मागून जाते. आणि ते मला काय दिंडी आठवल का मागून गेल्यावर, याच्यामुळे आता जायला बरं जाऊ आपण थोडंसं पुढे जाऊ म्हणे. आणि ते त्या अर्धवट वाळलेलंच घालायला लावलं. त्याला म्हणलं तुला काय कळत नाही, तुम्हाला अद्वैत आहे आता सगळं. बुवांनी काही वेगळा थोडाच आहे म्हणे काही, तर ते ज्ञानेश्वरी कंठस्थ होती. त्याला म्हणजे कल्पितम द्वैतम अद्वैतादपि सुंदरम, हे जे कल्पित द्वैतात जो व्यवहार होतो तो भक्त्यर्थम कल्पितम, भक्ती प्रेमाने केलेला तो व्यवहार आहे. पहिलाच व्यवहार असला तरी ज्ञानोत्तर व्यवहारात गुरु सेवा असो, ईश्वर सेवा असो, याच्यामध्ये नित्य नूतन वृद्धिंगत होणारं प्रेम हे जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखाला कारण होणार आहे. असं त्याचा लाभ आहे. म्हणून कृतज्ञता ठेवा. त्यांनी सांगितलंय की द्वैतम बोधाय मोहाय बोधात प्राक. द्वैताचा आधीचा जो व्यवहार होता ना तो मोहाला कारण होता. आणि पुढं काय, जाते बोधे मनीषिना भक्त्यर्थम कल्पितम द्वैतम अद्वैतादपि सुंदरम. आणि जर तुम्हाला बोध झाला तर ते कल्पित द्वैत जो व्यवहार चालला तर तो अद्वैतामध्ये तसा व्यवहार नाही, अद्वैतामध्ये व्यवहारच नाही. तर हा कल्पित द्वैतातला व्यवहार जास्त आनंद देतो. कोणाला आनंद देतो? देवालाही देतो आणि भक्तालाही देतो, गुरुलाही देतो आणि शिष्यालाही देतो. ते ह्याचे लिंबाचे काढे आहे ना, तो चावायचा आणि मला म्हणायचं दात घासा येईल, तुला हे करता येत नाही म्हणायचं, बारीक नाही करता येत, बरंच काय करेल इथं. तर म्हटलं की लग्न त्याचं ठरलं. मग ते बाबांचं काय सरळ ते म्हणले मी लग्नाला, माझ्या लग्नाला यावं लागेल. मग बुवांच्याकडे गेलं. बुवांना म्हटलं की लग्नाला, ते म्हणजे मी लग्नाला जात नसतो म्हणे याच्यामध्ये. आम्ही कुठं म्हणतो माझ्या लग्नाला या म्हणतो. आणि ते यावंच लागेल म्हणे, तुम्हाला दुसरं काय. बुवा म्हणले आता काय जावं लागेल भाऊ, काय आले म्हणते. इतकं ऊन, कुठली व्यवस्था नाही, काही नाही, आले. आता त्यांनी काय फार मोठी फुशारकी केली होती का लग्नाचे, काय मोठे युद्ध जिंकलं होतं काय काही. ते हे प्रेमाचा व्यवहार होतो त्याच्यामध्ये. तर श्री गुरु म्हणतात, हे शिष्य तुला परमानंद प्राप्तीची आणि संसार दुःख निवृत्तीची जी इच्छा होत आहे ती भ्रमाने होत आहे. कारण परमानंद रूप जे ब्रह्म आहे ते तू आहेस. तुझ्या ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी जन्ममरणादी संसार दुःख यत्किंचितही नाही. तर जन्ममरणादी संसार दुःखच तुझ्या स्वरूपात नाही तर ते दुःखाची निवृत्ती करा काय म्हणण्याचं कारणच
नाही. बरं, म्हणून जन्म व नाशरहित स्वतःसिद्ध ब्रह्मरूप तो आहे. तुला ज्याची भीती वाटते, ज्या बंधाची, कोणत्या संसार बंधाची, ज्याच्यामध्ये जन्म आणि मरण, ते जन्म मरण तुला नाहीच आहे. मरण माझे मरण गेले, माझं केले अमर. तुला जेव्हा ज्ञान झालं तेव्हाच तू तुझं मरण काय आहे, आपले मरण पाहिले म्या डोळा, तो झाला 16 अनुपन्ने. स्वामी महाराज म्हणायचे की मरताना खूप आनंद होत असतो. ते कधी म्हणत होते, हार्ट अटॅक आल्यानंतर जेव्हा माशासारखे तडफडत होते तेव्हा त्यांनी ओवी लिहायला लावली कालिदास महाराजांना की सांडून अंगीची खोळी सरपरी घाला पाताळी, ते त्वचा सांभाळी तैसे तैसे जा तैसे जा ते त्वचा कोण सांभाळी तैसे झाले. तर आम्ही म्हणलं बोलू नका. अरे मूर्खांनो, म्हणजे माझा एक पायला आता स्वर्गात आहे आणि एक पृथ्वीवर आहे. मेलेला माणूस काय सांगायला येत नसतो. आता मी जिवंत असताना तुम्हाला हे सांगतो की मला जशी एखादी सासरी जाणारी, आपलं माहेरी जाणारी स्त्री सासरवरून निघताना तिला कसं वाटतं, बरंच वाटतं की नाही, तसं जेपर्यंत आता जे, तर मला मरताना एकदम समाधान वाटतं. मी जे आतापर्यंत केलं त्याचा खूप उपयोग होतो. तुम्ही पण असंच चिंतन करीत जा. आज म्हणून तुम्हाला उपयोगासाठी सांगतो आणि मलाच म्हणता की बोलू नका, मरा तिकडं, असं म्हटले. मग बंद झाले बोलायचं. जन्म व नाशरहित स्वतःसिद्ध ब्रह्मरूप तो आहेस आणि ब्रह्मरूप आत्म्याच्या ठिकाणी संसार दुःख मुळीच नाही. ज्या संसार दुःखाची तुला निवृत्ती करावी वाटते त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी मुळात नाहीच आहे, असा निश्चय कर. फक्त इथं काही नाही. इथं स्वामी महाराज सांगायचे फुलकुस करायला सुद्धा त्रास आहे, पण ब्रह्मज्ञान व्हायला काही नाही. इथं काय करायचं, काहीच नाही करायचं, हे करायचं. फुल कुस करायला थोडा जोर द्यावा लागेल की नाही आपल्याला, पाकळी जरी कुस करायची झाली. इथं काहीच नाही, फक्त बुद्धीचा निश्चय. बुद्धी निश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप व्हावे आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण अहर्निशी, असं त्याचं स्वरूप आहे. म्हणून म्हणतात की तू असा फक्त निश्चय कर. अरे जी वस्तू आपल्याजवळ नसते म्हणजे अप्राप्त असते, तिच्या प्राप्तीची इच्छा संभवनी आहे. एखादी वस्तूची इच्छा कधी करायची, प्राप्त व्हावी. जर अप्राप्त असेल तर ती प्राप्त करायची. तसेच जन्म मरण रूप संसार तुझ्या आत्म्याच्या ठिकाणी असता तर त्याच्या निवृत्तीची इच्छा होणे साहजिक आहे. जन्म मरण जर तुझ्या ठिकाणी असतं तर मग त्याला निवृत्त करायचं असतं. देहादिकाला काय आहे, जन्म आहे, मरण आहे. तू कोण आहे, आत्मा आहे. आणि आत्मा कसा आहे, असंग निर्विकार आहे. याचा आत्मा तो आत्मयाच्या ठाई आणि देखीजे देहीचा धर्म देही आयशे देखणे ते पाही आनाती, असं पाहणं असलं पाहिजे. आणि या दृष्टीनं जर पाहिलं तर त्या ठिकाणी जन्म मरण रूप संसार तुझ्या ठिकाणी आहे का, नाही. मग तो निवृत्त करायला पाहिजे का, करण्याची काय आवश्यकता आहे का, काहीच नाही. तसे जन्म मरण रूप संसार तुझ्या ठिकाणी, तुझ्या आत्म्याच्या ठिकाणी असता तर त्याच्या निवृत्तीची इच्छा होणे साहजिक आहे. पण त्या जन्मादी संसाराचा तुझ्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी लेश सुद्धा नाही. कधीही मृगजळाचे कितीही पूर आले तरी जमीन कधी ओली होत नाही. तसे कितीही शरीराचे जन्म मरण झाले तरी सुद्धा त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी आत्मस्वरूप जन्म मरणाला कधीही प्राप्त होत नाही. पण त्या जन्मादी संसाराचा तुझ्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी लेश सुद्धा नाही. आणि असे असता, म्हणजे अशी खरी वस्तुस्थिती असता तुला परमानंद प्राप्तीची आणि संसार दुःख निवृत्तीची इच्छा होते, तो भ्रम नव्हे का. मी तुमच्याकडे आलो मोक्ष प्राप्तीसाठी आणि तुम्ही मला ठरवलं भ्रमिष्ठ. आता तू भ्रमिष्ठ कसा आहे हे तुला आता मी सांगितलं. मग आता तुला जर असं असताना, ही स्थिती असताना जर एखाद्याला किंवा तुला जर परमानंद प्राप्तीची आणि संसार बंधाच्या किंवा संसार दुःखाच्या निवृत्तीची इच्छा झाली तर भ्रम सोडून काय मानता येईल का. त्याचं कारण काय मानलं पाहिजे, भ्रमच मानलं पाहिजे. मग तुला मी भ्रमिष्ठ म्हटलं त्याचं तुला खेद वाटायचं काय कारण आहे. त्याला वाटलाही नव्हता, आपण म्हणतो आहे की नाही. तो त्याला कशाला खेद वाटला, लगेच त्याला पटून गेलं का बरोबर आहे. अशी जर स्थिती असेल तर मी गुरुजींना संसार बंधाची निवृत्ती विचारतो, परमानंद प्राप्तीचा हा भ्रमच आहे. फक्त आता काय भ्रम झाला हे नाही विचारित बसायचं, कधीपासून झाला हे नाही विचारायचं. आता काय करायचं, भ्रम झाला हे कळलं ना, मग भ्रम कळला का भ्रम जात असतो. मग आता तो भ्रम कसा निवृत्त होईल याचं मला काहीतरी सांगा. याचं उत्तर कोणत्या शास्त्रामध्ये मिळत नाही. कधीपासून झाला, का झाला, तर भ्रम झालेला आहे हा अनुभव आहे ना, तर त्याचा भ्रमाची निवृत्ती करून घ्या, एवढंच उत्तर आहे त्याचं. बरोबर. वेदांत शास्त्र सुद्धा कधीपासून झालाय सांगतंय, अनादिकालापासून का सांगतोय का, पहिल्या ह्या क्षणी इथून त्याची सुरुवात आहे सांगतोय. तो अनादिकालापासून झालेला आहे, पण तो शांत आहे. त्या भ्रमाचा निराश करता येतो.
बाकीची चौकशी करायची नाही त्याच्यामध्ये. फक्त आता भ्रम झालाय ना, इथपर्यंत आपल्याला कळलंय ना, तर भ्रम कसा निवृत्त होईल याच्यासाठी आपण म्हणजे कंबर कसून प्रयत्न केले पाहिजे. म्हणून त्याला विचारतात की हा भ्रम नव्हे का. आता काय आहे की मी पाठीमागे एकदा सांगितलं होतं, स्वगत म्हणतात नाटकामध्ये, एक स्वगत असतं म्हणजे आपल्या मनाशीच आपण बोलायचं. नाटकामध्ये ते काही पात्र असतात, ते पात्र स्वतःची बोलतात. नाही तर मग त्याचं कसं होतं ते एक नाटक होतं आमच्या गावी, लहान मुलांचं नाटक बसवलेलं होतं. तर त्याच्यामध्ये ते पाठ करावं लागतं ना. मग तो सूर्याजी आला किंवा तान्हाजी मालुसरे आला, मग तो ते बोलणार. तर त्याच्यामध्ये कंसात लिहिलेलं होतं का, बोलायचं कसं, मी यांचा निपात करणार. मग तलवार पाहिजे ना हातात, तर ती तलवार याच्यामध्ये होती कमरेला खोचलेली. मग त्यांनी, आमचे मामा होते त्याच्यात भाग घेणं, तर ते कंबर त्यांनी केलं ना. त्या गुरुजींनी त्यांना सगळं मार्गदर्शन केलं होतं. तलवार घ्यायची हातात आणि मग बोलायचं. तर म्हणतो कंसात तलवार उपसून. हे जसं आहे तसं काही माणसं समजा आता त्या तुमच्याशी बोलायचे मला, तर कोणत्या प्रकारचं बोलायचं, मी आधी मनात बोलेन आणि मग तसं तुम्हाला बोलेल ना त्याच्यामध्ये. तर हे स्वगतामध्ये आपणच आपल्या मनाशी, तो का म्हणे होय मनाशी संवाद आपुलाचे वाद आपणाशी, तसा याला म्हणतात आत्मसंवाद, आपणच आपल्या मनाशी केलेला संवाद. आता गुरुजी हा संवाद करतात या परिच्छेदामध्ये. आता शिष्य मोक्षाच्या इच्छेने श्रीगुरूकडे गेला असता त्या सद्गुरू महावाक्याचा उपदेश करतात, म्हणून जे म्हणतात तो उपदेश हाच होय. हे ग्रंथकर्ते सांगतात की शिष्य मोक्षाच्या इच्छेने कुठे गेला, गुरुकडे गेला. तर गुरु काय करतात, त्याला प्रथम महावाक्याचा तत्वमसी अयम आत्मा ब्रह्म अहम ब्रह्मास्मी प्रज्ञानम ब्रह्म महावाक्याचा उपदेश करतात. तो उपदेश हाच होय. असा उपदेश केल्यावर जर शिष्य उत्तम अधिकारी असेल तर तो त्याच क्षणी कृतार्थ होईल. पण असा भाग्यवान विरळा. असं जर कोणी उत्तम अधिकाराचा शिष्य असेल, काल ज्ञानेश्वरीमध्ये 18व्या अध्यायात गेले, माझ्या आता लक्षात नाही, तर थोड्या परिचित आहे. त्याच्यामध्ये सांगितलं की हा इतका वैराग्याचा पराकोटी ज्याचा असेल तर त्याला फक्त श्रीगुरूंनी तू ब्रह्म आहे एवढं सांगण्याला अवकाश, की तो आपल्या मी ब्रह्म आहे असं त्याच्या बुद्धीचा निश्चय होतो. अनंत जन्माची साधना असली म्हणजे एखाद्याला गर्भातही ज्ञान झाल्याची उदाहरणे, कोणाला बालपणातही ज्ञान होतं असं. आता तो प्रल्हाद आहे, त्याला बालकालातच ज्ञान झालं. अशा प्रकारचं तो सवंगड्याला तेव्हा सांगत होता काय भागवतामध्ये कौमार आचरित प्राज्ञो धर्मान भागवतानी, तुम्ही भागवत धर्माचं आचरण लहानपणापासून करा असं त्या राक्षसांच्या मुलाला शिकवत होता. असं एखादा विरळा भाग्यवान असतो की तो जर उत्तम अधिकारी असेल तर त्याच वेळेला कृतार्थ होईल. की तुका म्हणे कानी ऐकिली मात तोची झाला घात जीवपणा, किंवा काना वचनाची भेटी सरिसाची पैकिरठी वस्तू होणे उठी कवनू एकू. कवनू एकू म्हणजे याचा अर्थ विरळा ऐसा कोणी, असे लोक विरळा असतात. पण असा भाग्यवान विरळा आणि जर मंद अधिकारी असेल तर त्यास रात्रंदिवस दुःख भोगणारा मी सच्चिदानंद ब्रह्मरूप कसा असेल अशी शंका येईल. एका गुरूंनी सांगितलं की तू ब्रह्म आहेस, त्याचा निश्चयच होऊन जातो, मी ब्रह्म आहे. काही लागत नाही, त्याला काहीही करावं लागत नाही, फक्त त्याच्या बुद्धीचा निश्चय व्हायला पाहिजे. अर्थात तो उत्तम अधिकारी आहे म्हणजे त्याच्या अंतःकरणात यत्किंचितही पाप वासना नाही, यत्किंचितही अंतःकरणाचे चांचल्य नाही, फक्त आवरण दोष राहिलेला आहे. तर गुरूंनी सांगितलं की त्या आवरणाचा भंग होतो. 18व्या अध्यायात कुठं आले याच्या हे जे मला वाटतं ज्ञानाचे जे सात्विक ज्ञानाचं स्वरूप सांगताना किंवा सात्विक धृतीचं किंवा सात्विक धृतीचं किंवा सात्विक ज्ञानाचं स्वरूप सांगताना बहुतेक आलेलं आहे. मला त्याचा आशय थोडा लक्षात आहे पण ते पाठही नाही आणि जास्त परिचित नाही, पण फार मार्मिक भाषेत माऊलींनी सांगितलेलं आहे. आणि जर मंद अधिकारी असेल, आता जर एखाद्याला झालं तर त्याला होऊन जातं, याला काही त्याला एकदम तो बोध आत्मबोधालाच प्राप्त होतो, स्वरूपस्थितीला प्राप्त होतो. पण जर एखादा मनुष्य असेल तर त्याला वाटतं की रात्रंदिवस मी दुःख भोगतो, मला म्हणतात की परमानंद रूप आहे की नाही,
मला म्हणतात की तू आकर्ता आहे, मला सुखदुःखाचा भोग होतो म्हणतात की अभोक्ता आहे. हे कसं काय? शंका येईल का नाही? कारण प्रत्यक्ष काय अनुभव आहे मला दुःखाचा, आणि निरंतर जास्त दुःख भोगतोय म्हणतात का दुःख संबंधच नाही, दुःखाचा तुझा संबंधच नाही. अशा वेळेला संबंध नाही कसा काय? मी दुःख भोगतोय आणि हा माझा काय आहे? अनुभव आहे. यांनी जरी काही सांगितले तरी अनुभवाचा आपलाप करता येत नाही, म्हणजे अनुभवाचा निषेध करता येत नाही. अनुभव मानावाच लागतो. आणि हे गुरुजी तर असं सांगतात, मी सच्चिदानंद रूप ब्रह्म कसा असेल, जो मी रात्रंदिवस दुःखाच्या भोग घेतो तो मी सच्चिदानंद रूप आहे असं लगेच यांनी म्हटलं का चिदानंद रूप शिवोहम शिवोहम, का मी झोप यायला लागली तरी म्हणायचं की सच्चिदानंद रूप शिवोहम शिवोहम, असं कसं काय करायचं? असं जर तो म्हणायला लागला तर शंका बरोबर आहे का नाही त्याची? मी दुःख भोगतो आणि हे म्हणतात सच्चिदानंद रूप आहे, कसं काय सच्चिदानंद रूप मी असेल? आणि कोणासही तो ब्रह्मरूप आहे असे सांगितले तर त्यास एकाएकी पटणार तरी कसे? आणि जर त्याला जर सांगितलं तू ब्रह्म आहेस तर त्याला ते पटणारही नाही, कारण त्याचा अनुभव आहे. तो अनुभवच काय करतो? त्या पटण्याला विरोध करतो. ती शंका येणार. त्याचप्रमाणे या शिष्याचे मुखाने प्रथम आत्म्याच्या परमानंद रूपाविषयी मूल ग्रंथकार शंकेस आरंभ करतात. ही जशी तुमची आमची स्थिती आहे, मग त्याचा प्रतिनिधित्व कोण करणार? तर हा जो काय तत्वदृष्टी जो आहे त्याच्या मुखातून आता ही शंका उद्भूत करतात. आत्म्याच्या परमानंद रूपाविषयी मूल ग्रंथकार शंकेस आरंभ करतात. आत्म्याच्या परमानंद रूपापासून आत्मा परमानंद रूप कसा, अशा विषयी त्याला शंका करतात. तुम्ही तर म्हणता तुमचा आत्मा परमानंद रूप आहे आणि मी तर प्रत्यक्ष दुःखाशी झगडत आहे, दुःखाला सामोरा जात आहे, आणि तुम्ही काय म्हणता आत्मा परमानंद रूप कसा? आता ही शंका तो पुढे उद्भूत करणार आहे. उद्या पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय, की जय म्हणता आपण. रिकामी तू नको म्हणा, रिकामी तू नको म्हणा, रिकामी तू नको म्हणा, राहो क्षणो क्षणा नारायण वेळोवेळा पारायण राहो वेळोवेळा नारायण हे करी, नारायण हे करी वेळोवेळा पारायण, वेळोवेळा पारायण. भ्रमणाच्या मोडीवा, भ्रमणाच्या मोडी वाटा, न भरे फाटा आड राणे,
धनीवरी हेची ध्यावे धनीवरी धनीवरी वेळोवेळा पारायण वेळोवेळा पारायण हेची घ्यावे का घ्यावे 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 नारायण हे करी नारायण हे करी वेळोवेळा पारायण वेळोवेळा पारायण ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय सद्गुरु जोग महाराज की जय।